सुप्रभात मित्रांनो आणि ओम साईराम. तर आज आमचा 7वा दिवस, आज आमचा दर्शनचा दिवस. तर आज आम्ही निघणार आहोत. आता आम्ही निघालो आहोत आणि पुढे जाऊन आम्ही हे करणार आहोत. तर मग तुम्हाला प्रॉपर असा दाखवू आम्ही कसं काय करणार आहोत दर्शनाचा. चला भेटूया पुढे. मित्रांनो, जसं का तुम्ही आता बघू शकता, इथे आमचा प्रवास पुढचा चालू झाला आहे आणि आता आम्ही नाश्ता करून निघालो आहे. तर इथून अजून 4-5 किलोमीटर असेल शिर्डीचा प्रवास आमचा. तर भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, दाखवतो तुम्हाला आमचा पुढचा प्रवास. चला भेटूया. खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. पायी चालत नेन या सदसपुरी वाड्याने, पायी चालत नेन या सदसपुरी वाड्याने. साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान, तुझ्या दर्शनाची मला लागली तहान. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, मी शिर्डीला पायी चालत येईल. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलोय आता शिर्डीला. आम्ही इथे थांबलोय साई पालखी निवाराला आणि इथे तुम्ही बघू शकता आता आराम करतात आहे. तर थोडी वेळात आता आमचा आरतीचा टाईम चालू होईल. मग आरती करून आम्ही मग हे करणार आहोत. जेवण नंतर आम्ही पुढचा आपला प्रवास चालू करणार आहे. मग देवाचं दर्शन करणार आहोत साईबाबाचा आणि त्याच्यानंतर मग आपल्या बाबाचा पुरं काय होतं ते आम्ही तुम्हाला दाखवू. तर भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा
सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघू शकता आमचा पाठच्या व्हिडिओमध्ये आम्ही पालखी इथून निघालो नाचत गेलो आणि नंतर आम्ही गेलो खंडोबाच्या देवाचं मंदिराला आणि नंतर आम्ही गेलो तिथून पालखी आम्ही नेली आणि आम्ही गेलो मग साईच्या दरबारला. तिथे मोबाईल नाईट अलाउन्सले मला व्हिडिओ काढताना आला, पण तेच आम्हाला दर्शनला करीब 2 तास लागले. ते आम्हाला वेट करायला लागला हॉलमध्ये. तिकडे जर नवीन हॉल आहे तिकडचा मॅनेजमेंट पण खूप चांगला होता, खूप सहयोग केला आम्हाला. तिकडे खाय प्या सगळं सामान व पाणी सगळं उपलब्ध होता. तर आम्ही तेच करून आणि साईचं नाव घेऊन आम्ही तिथे थांबलो आणि नंतर 2 तास नंतर म्हणजे करीब 7 वाजता आमच्या दर्शनाचा टाईम आला आणि आम्हाला दर्शन करायला भेटला. तिथे खूप आम्हाला आनंद वाटला, कारण की यासाठी आम्ही 7 दिवस आम्ही चालत येतो की आम्हाला साईचे दर्शन व्हायला पाहिजे असं. मी हे बोलू शकतो की तुम्ही नक्कीच इथे या आणि तुमचा स्वतःचा अनुभव घ्या, इथे येऊन तुम्हाला कसं वाटते. आणि आता आम्ही जाणार जेवायला, कारण की आम्ही तपस्ती काय खाल्लं नाही, फक्त पाणी आणि चहावरच आहो. तर आम्ही जातो जेवायला आणि हेच माझ्या व्हिडिओचं पुढचं येणारच आहे. तर नक्कीच माझी व्हिडिओ बघा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चला भेटूया पुढे. ओम साईराम.